अजित पवारांच्या विमान अपघातामधील कंपनी व्हीएसआरवर बेजबाबदारपणाचा आरोप करत आमदार रोहित पवारांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2023 साली व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशामध्ये शिंदेंचं विमान पाडलं गेलं असतं। जो प्रकार अजित पवारांसोबत झाला तसाच काही प्रकार शिंदेंसोबत बाहेर होणार होता का, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी या सर्व प्रकारांची वेगळी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान इराणमध्ये पाडण्याचा होता इशारा। रोहित पवारांच्या नव्या बॉम्बनं राजकारणात खळबळ। व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणाचा आणखीन एक पुरावा हाती। दुसरे फायटर जेट सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही पडला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। रोहित पवारांनी केलेला हा दावा अत्यंत खळबळजनक आणि राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारा आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2023 साली व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शिंदेंचं विमान पाडलं गेलं असतं। जो प्रकार अजित पवारांसोबत झाला तसाच काही प्रकार शिंदेंसोबत परदेशामध्ये होणार होता का, असा प्रश्न आमदार रोहित पवारांनी उपस्थित करत विमान अपघाताच्या संदर्भात आणखीन एक मोठा बॉम्ब टाकलाय। अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित केला। यासाठी रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी 4 पत्रकार परिषद घेत अनेक दावे केले। आता चौकशी समितीचा अहवाल आल्यावर या उच्चस्तरीय चौकशीतही अनेक त्रुटी असल्याचं पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवलंय। या संपूर्ण प्रकरणात व्हीएसआर कंपनी पूर्णतः दोषी असल्याचा दावा करत त्यांनी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा जीव याच कंपनीने धोक्यात घातला होता, असा दावा रोहित पवार यांनी केला। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2023च्या दाओस दौऱ्यासाठी 16 ते 20 जानेवारी 2023 या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूषण गगरानी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते। या विमानामध्ये अमित शुक्ला पायलट इन कमांड होते। मुंबईतून या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर इंधन भरण्यासाठी ते पहिल्यांदा बहरीन येथे थांबले। त्यानंतर बहरीनमधून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रामध्ये जात होतं। तेव्हा ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्याने या विमानाला परत जाण्याचा आदेश देण्यात आला, अन्यथा इराणी लढाऊ विमानांकडनं ते पाडलं जाईल असा इशारा इराणी लढाऊ विमानांनी दिला होता, अशी खळबळजनक माहिती रोहित पवार यांनी समोर आणली आहे। 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23 ला हे दावोसला विमान गेलं होतं। हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमची आहे। एकनाथ शिंदे साहेब स्वतः होते, त्याच्यामध्ये काही इतर अधिकारी होते। याच्यामध्ये झालं असं, बहरीनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे। लेह जेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं। बहरीनला हे विमान उतरलं, मग इराणवरून ते इराकच्या साईडला गेलं। इराकनी सुद्धा हेच केलं। मग आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं ते बारामतीत घडलं। मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला व्हीएसआरला हाताशी धरून, नाहीतर व्हीएसआर स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे नाही तर मुद्दाम एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असा प्रश्न आम्हाला होऊ शकतो। इराणच्या धमकीनंतर या विमानानं मार्ग बदलून इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेतला, परंतु तेथेही तात्काळ हवाई क्षेत्र सोडण्याचा आदेश विमानाला देण्यात आला। इराणसोबत इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला। त्यानंतर इंधन कमी असल्यानं हे विमान पुन्हा बहरीनला आलं। तिथे 3 तास हे विमान थांबलं। तिथून आवश्यक त्या परवानग्या घेऊन हे विमान झुरिचकडे रवाना झालं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत व्हीएसआर कंपनीकडून असा प्रकार करण्यात आला, त्यावरून ही कंपनी किती बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणानं व्यवसाय करते हे लक्षात येत असल्याचं रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिलंय। रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या बेजबाबदार आणि निष्काळजी व्यवहाराबाबत केलेल्या विधानानंतर या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। माझी महाराष्ट्र सरकारकडे ही विनंती आहे की त्यांनी तात्काळ या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे। रोहित पवार यांना बोलावून घेऊन त्यांचा जबाब नोंदविला पाहिजे। तसेच एकनाथ शिंदेजी साहेबांना
तात्काळ त्यांनी दुप्पट त्यांची जी काही सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था आहे ती मजबूत केली पाहिजे. कारण एकनाथ शिंदेजी हे या देशातील आणि या राज्यातील लोकांच्या गळ्यातला ताईत आहेत. त्यांच्या जीविताला धोका होण्याचा संभव असू शकतो. या सर्व गोष्टींची जबाबदारी राज्य सरकारकडे असेल. मुख्यमंत्र्यांनी खरंच त्या विमानातून प्रवास केला असेल, त्या संदर्भात माहिती ते देतील. परंतु ही बाब जर सत्य असेल तर अत्यंत गंभीर आहे, हलगर्जीपणा आहे आणि चुकीच्या पद्धतीने ही कंपनी वागत असेल असं मला वाटतंय. त्यामुळे चिंताजनक ही परिस्थिती आहे. परंतु या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर खरी गोष्ट माहिती पडणार आहे. परंतु शिवसैनिकांमध्ये रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलेलं त्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे. VSR कंपनीनं अनेकदा नियमांचं उल्लंघन केल्याची अनेक उदाहरणं आता समोर येत आहे. याआधी नियमांचं उल्लंघन केलं म्हणून UAE VSRला 6 महिन्यांसाठी बंदी आणण्यात आलेली होती, अशी माहिती देत रोहित पवारांनी कंपनीची पोलखोल केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणाऱ्या विमान कंपनीचा असा निष्काळजीपणा असेल तर आतापर्यंत त्यांची विमानं राजकीय वापरासाठी का घेतली जात होती असा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची जबाबदारीही निश्चित करण्याची नितांत गरज आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतरच्या चौकशीमध्ये आणखीन किती धक्कादायक खुलासे पुढे येतील, त्या रोहित पवारांनी केलेल्या दाव्यांनुसार कंपनीला पाठीशी घालणाऱ्यांची देखील वेगळी चौकशी होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.